अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. गुरुपौर्णिमा 2026 विषय श्रीपाद श्रीवल्लभ. 7 दिवस ही सेवा करा, नशिबात नाही ते सुद्धा मिळेल. दुसऱ्या दिवशी अनुभव येतो. तुम्हीही आत्तापर्यंत तुमच्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी बऱ्याच सेवा केल्या आहेत, उपाय केले आहेत, बरेच प्रयत्न करता, मेहनत करता, कष्ट सुरू आहेत, पण मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत. त्यासाठी तुम्ही ही सेवा फक्त एकदा करून पहा. तुम्हीही स्वामी सेवेमध्ये आहात, स्वामी महाराजांची सेवा करत आहात, तेव्हा आपण एकदा तरी ही सेवा करायला हवी. तुमच्या मनातील इच्छा 100% पूर्ण होते. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्ही ही सेवा नक्की कराल, तुमच्याही इच्छा पूर्ण करून घ्याल. तुम्हाला दुसऱ्या दिवसामध्येच अनुभव येतो. ही सेवा खूप प्रभावी आहे. असंख्य भक्तांना यातून अनुभव येत आहेत. आत्ताही बऱ्याच भक्तांचे अनुभव आहेत. ही सेवा मीही करत आहे. ही सेवा केल्याने तुम्हाला ही सेवा कधीही सोडू वाटणार नाही किंवा या सेवेतून कधीही तुम्हाला बाहेर पडावं असं वाटणार नाही. कारण ही सेवा आपल्याला बांधली जाते. आपल्या ज्या काही संकट अडचणी आहेत किंवा आपण दुःखी आहात, बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही आपल्या कष्टाला यश लागत नाही, आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. त्यासाठी ही सेवा करून पहा. मनातील कितीही मोठी इच्छा ठेवा व ही सेवा करायला सुरुवात करा. तर ही सेवा कोणती आहे, कशी करायची आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. असंख्य भक्तांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते. काही कामे आहेत, धावपळ आहे. घरामध्ये स्त्रियांनाही सांगितले जाते की स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण करायचे नाही. काही स्त्रियांना मनामध्ये भीती वाटते की आपण हे गुरुचरित्र पारायण केले तर आपल्यालाही काही त्रास होईल किंवा आपल्यालाही अडचणी येतील. यासाठी स्त्रियाही हे पारायण करण्यासाठी टाळतात. तर सर्वांसाठी ही सेवा खूप प्रभावी आहे. अगदी स्त्रिया करू शकतात. या सेवेमध्ये तुम्हाला अनुभव 100% येतो. तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की पहा. तर ही सेवा आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृताचे पारायण. हा ग्रंथ नसून दत्त संप्रदायात अत्यंत जागृत असा ग्रंथ आहे. तर हा एक ग्रंथ जागृत आहे. दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्र ग्रंथ आणि श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ सर्वात जागृत व प्रभावशाली असे ग्रंथ आहेत. हे ग्रंथाचे आपण पारायण केले तर यामध्ये आपल्याला लवकरात लवकर अनुभव येतो, आपल्या इच्छा पूर्ण होतात. गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर आपल्याला भरपूर नियमाचे पालन करावे लागते. काही भक्तांना नियमाचे पालन करणं शक्य होत नाही. धावपळीचं जीवन आहे. जे काही आपले खाण्याचे नियम आहेत, झोपण्याचे नियम आहेत, कुठे बाहेर जाण्याचे किंवा बरेच काही असे नियम आहेत, त्या नियमाचे पालन करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यासाठी गुरुचरित्र ग्रंथ आहे. त्याचप्रमाणे दुसरा हा ग्रंथ आहे श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ. त्यामध्येही सर्व अध्याय तसेच आहेत. अगदी सेम हा ग्रंथ आहे श्रीपाद श्रीवल्लभ. तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करण्यासाठी बरेच नियम आहेत. या नियमाचे पालन करणे शक्य होत नाही. म्हणून तुम्ही गुरुचरित्र पारायण करत नसाल तर श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे पारायण नक्की करा. खूप जागृत असा ग्रंथ आहे. मलाही खूप वेळा जेव्हा कधी मी या ग्रंथाचे पारायण करते तेव्हा मला स्वतः खूप सुंदर असे अनुभव येतात. मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. यासाठी तुम्ही ही सेवा नक्की करा. हा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. सर्वांच्या मनातील इच्छा दत्त महाराज नक्की पूर्ण करतील. तुम्हीही दत्त सेवेमध्ये आहात, स्वामी सेवेमध्ये आहात, तर तुम्ही फक्त ही सेवा एकदा तरी नक्की करा. तुम्हालाही समजेल स्वामी महाराज कोण आहेत, दत्त महाराज कोण आहेत, श्रीपाद श्रीवल्लभ हे महाराज कोण आहेत, नरसिंह सरस्वती कोण आहेत, सर्व काही तुम्हाला माहिती होणार आहे. एकदा तरी आपण
जीवनामध्ये आयुष्यामध्ये फक्त या ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका. तर हे पारायण कसं करायचं आहे? गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर कांदा लसूण वर्ज्य करावा लागतो. आपण जिथे कुठे ज्या गावामध्ये हे पारायण करत आहोत ते गाव सोडून आपल्याला कुठेही जायचं नसतं. तिथेच राहून आपल्याला पारायण करावं लागतं. तुम्हाला खाली झोपायचं आहे, बेडवर झोपायचं नसतं. ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. तसेच मांसाहार हे वर्ज्य करावा लागतो. ज्या काही आपल्या नियम आहेत ते नियम पाळूनच आपल्याला श्री गुरुचरित्राचे पारायण करावे लागते. पहाटे तुम्हाला उठून पारायण करावं लागतं. 4च्या पुढं पारायण तुम्हाला थांबवावं लागतं. तर हे काही नियम आहेत. या सर्व नियमाचं पालन करावं लागतं. तसं श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ असा आहे की तुम्हाला कोणतेही असे कडक नियम नाही आहेत. काही नियम आहेत ते आपण सर्वजण ह्या नियमाचं पालन करू शकतो. तरी काही असे थोडे नियम आहेत ते नियम पाळून आपण या श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचं पारायण अवश्य करा. पहा आपले गुरु कधी मिळतात. आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी आहेत इच्छा पूर्ण होत नाहीत. प्रत्येकाला वाटतं की आपली इच्छा पूर्ण व्हायला हवी. बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत. बरेच भक्त असे आहेत कष्ट मेहनत भरपूर करतात पण आपल्या ज्या काही कष्टाला यश मिळायचं आहे ते यश मिळत नाही किंवा इच्छा पूर्ण होत नाहीत. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. पण बऱ्याच वेळा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत. हे पारायण सुरू असतं तेव्हा दत्त महाराज सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करतात. दत्त महाराज तुम्ही जेवढे दिवस हे पारायण करत आहात, तुम्ही 7 दिवस पारायण करत आहात तर दत्त महाराज 7 दिवस तुमच्या घरामध्ये वास करतात. दत्त महाराज पारायण ऐकण्यासाठी येतात. तर याचे पारायण करण्यासाठी तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये करता येतं. तुम्हाला पूजा मांडणी विशेष काही करण्याची गरज नाही. स्वामी महाराजांचा फोटो असेल, दत्त महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही तिथे फोटोची पूजा करून गंध फुले नैवेद्य ठेवून अगरबत्ती दिवा प्रज्वलित करून तुम्ही ग्रंथाचे पारायण करू शकता. पूजा मांडणी विशेष कोणतीही करायची गरज नाही. तसेच तुम्हाला नॉनव्हेज हे बंद करायचं आहे. स्वामी महाराजांची सेवा दत्त महाराजांची सेवा आपण करतो त्यामध्ये मांसाहार हा वर्ज्य आहे. तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करा. संकल्प 7 दिवसाचा करायचा आहे. 7 दिवस आपण हे पारायण करायचं आहे. तर तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन हे करावे लागेल. कांदा लसूण वर्ज्य करावा असे कोणतेही नियम नाहीत किंवा तुम्ही बेडवर झोपा खाली झोपा हे कोणतेही नियम नाहीत. खाण्याचेही काही नियम नाहीत. फक्त 2 नियम पाळा व तुम्ही ही सेवा नक्की करा. स्त्रियाही ही सेवा करू शकतात. बऱ्याच वेळा भरपूर स्त्रियांचे असे कमेंट येतात की आम्ही ही सेवा करू शकता का? तर तुम्ही ही सेवा नक्की करा. तुमच्यासाठी कोणत्याही अडचणी नाहीत किंवा गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं तर स्त्रियांनी केलं जात नाही असे बरेच वेळा ऐकलं आहे. काही स्त्रियांच्या मनामध्ये भरपूर भीती वाटते. आपण हे गुरुचरित्र पारायण करायचं आहे पण स्त्रियांनी करायचं नाही असे म्हटले जाते. तेव्हा बऱ्याच स्त्रिया हे पारायण करण्याचे टाळतात. तर श्रीपाद श्रीवल्लभ हे ग्रंथ कोणीही पठण करू शकतं. कोणीही शिक्षणासाठी मुलबाळ होत नाही, लग्न होत नाही, नोकरीविषयी घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत, समस्या आहेत, आजारपण आहे. अगदी तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा ठेवून हे पारायण नक्की करा. पहा तुम्ही हे पारायण केल्याने दुसरी कोणतीही सेवा तुम्हाला करावीशी वाटणार नाही. कारण स्वामी महाराज दत्त महाराज हे एकच आहे. तुम्हाला सर्वात प्रथम एक गोष्ट मी नक्की सांगेन की दत्त महाराज व स्वामी महाराज एकच आहेत. त्यासाठीच मी सांगत आहे हे पारायण फक्त एकदा करून पहा. तुमच्या जे काही मनामध्ये प्रश्न आहेत ते प्रश्न नक्की सुटतील. फक्त आपल्याला विश्वास नक्की ठेवायचा आहे. कोणत्याही सेवेमध्ये विश्वास महत्त्वाचा आहे. तुम्ही हे पारायण सुरू करा. संकल्प सोडा. संकल्प कसा सोडायचा आहे? कोणत्याही दिवशी सुरू करू शकता असे नाही. तुम्ही गुरुवारी करायला पाहिजे किंवा या दिवशी करायला पाहिजे असा तुम्हाला कोणत्याही दिवसाचे बंधन नाही. तर अगदी तुमच्या मनामध्ये
आत्ता आला आहे तर तुम्ही लगेच उद्यापासून किंवा आजपासून या पारायणाला सुरुवात नक्की करा. तसेच गुरुपौर्णिमा येत आहे. आपल्या मनामध्ये स्वामी महाराजांची सेवा करण्याची इच्छा आहे, दत्त महाराजांची सेवा करण्याची इच्छा आहे, तर तुम्ही फक्त तुमच्या इच्छेसाठी, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे नक्की पारायण करा. असे 2 ग्रंथ आहेत. एक आहे श्रीपाद श्रीवल्लभ जागृत ग्रंथ आहे, दुसरा आहे गुरुचरित्र हा ग्रंथ. हे 2 ग्रंथ दत्त संप्रदायामध्ये अत्यंत पवित्र व अत्यंत जागृत असे ग्रंथ आहेत. या ग्रंथाचे पारायण करून अत्यंत भाविकांनी भरपूर असा अनुभव घेतला आहे. मीही हा ग्रंथ आत्तापर्यंत खाली ठेवला नाही, तर या ग्रंथाचे मी नक्की पारायण करते. प्रत्येक महिन्याला करते व मला त्यातून नक्की अनुभव येतात. यासाठी तुम्हाला ही सेवा मनापासून व सर्वांना मनापासून सांगत आहे की ही सेवा नक्की करा. तुमच्याही मनामध्ये मोठ्यात मोठी इच्छा ठेवून ही सेवा करण्यासाठी सुरुवात करा. तुम्हाला अनुभव नक्की येतात. 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हालाही या सेवेचे उद्यापन करायचे आहे. तोही व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंट नक्की करा. काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत या सेवेविषयी तर कमेंट करू शकता. तसेच हे पारायण नक्की करा. हा ग्रंथ घेऊन या. गुरुचरित्र आपण करण्यासाठी काही नियम आहेत किंवा शक्य होत नाही, तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचं पारायण सर्व भक्तांनी अवश्य करा. स्वामी महाराजांची सेवा करा. मनामध्ये आपण विश्वास ठेवा, नामस्मरण सुरू ठेवा. ही सेवा खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये करता येते. जास्त नियम नाहीत, पण गुरुचरित्र पारायण केले